नमस्कार मैत्रिणींनो. मार्गशीर्ष गुरुवार येत आहे. तर मार्गशीर्ष गुरुवार श्री महालक्ष्मी व्रत संपूर्ण विधी या व्हिडिओमध्ये. श्री महालक्ष्मीची प्रतिष्ठापना. महालक्ष्मीची देवीची स्थापना करताना तिचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे. देवीची स्थापना करण्यापूर्वी घरातील जागा स्वच्छ करून घ्यावी. ज्या ठिकाणी देवीची स्थापना करायची त्या जागी चौरंग किंवा पाट मांडावा. त्याभोवती रांगोळी घालावी. थोडे गहू किंवा तांदूळ चौरंगाच्या मधोमध वर्तुळाकार पसरून ठेवावे. पितळेचा किंवा चांदीचा स्वच्छ तांब्या घेऊन पाण्याने पूर्ण भरावा. त्यात एक सुपारी, एक नाणे व दुर्वा घालावेत. 5 प्रकारच्या झाडांच्या पानाच्या डहाळ्या किंवा 5 झाडांची प्रत्येक 5 पाने कलशाच्या तोंडावर रचून त्यावर नारळाची शेंडी वर राहील अशा पद्धतीने एक नारळ ठेवावा. हळद व कुंकवाची बोटे कलशाच्या बाहेर लावावीत. तांदूळ किंवा गहू पसरलेल्या चौरंगावर हा कलश नीट ठेवावा. श्री महालक्ष्मी चित्र कलशाला टेकून ठेवावे. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः हा मंत्र स्वतःच म्हणून आचमन करावे. पळीने पाणी हातावर घेऊन ओम गोविंदाय नमः असे म्हणून हातातील पाणी ताम्हणात सोडावे. नंतर देवीला स्नान घालावे. हळदी कुंकू फुले वाहून देवीकडे उदबत्ती ओवाळावी. धूप दाखवून निरांजन ओवाळावे. देवीला नैवेद्य अर्पण करून झाल्यानंतर मनोभावी देवीची प्रार्थना करत आपली इच्छा सफल होण्याची विनंती करावी. श्री महालक्ष्मी व्रताची कथा वाचावी. नंतर महालक्ष्मी महात्म्य वाचावे. देवीला नैवेद्य अर्पण केल्यानंतर हात जोडून पोथीत छापलेले श्री महालक्ष्मीला उद्देशून इंद्रदेवाने म्हटलेले नमन अष्टक म्हणावे. हे अष्टक म्हणण्यापूर्वी आपल्या मनात जी काही इच्छा असेल ती देवीला सांगून फलटूप व्हावी म्हणून देवीला मनोभावे विनंती करावी. मग निरांजन ओवाळून आरती करावी. रात्री महालक्ष्मीची पुन्हा पूजा करावी. एखाद्या गोड पदार्थाचा महानैवेद्य दाखवावा. गाईला देण्यासाठी एका पानावर गोग्रास काढून तो घास गाईसाठी द्यावा. नंतर कुटुंबातील सर्वांनी भोजन करावे. मार्गशीर्ष गुरुवार श्री महालक्ष्मीची आरती म्हणावी. दुसऱ्या दिवशी स्नान केल्यानंतर कलशातील डहाळ्या किंवा पाने वेगवेगळ्या 5 ठिकाणी ठेवावीत. कलशातील पाणी तुळशीत ओतावे. देवीची स्थापना केलेल्या जागी 3 वेळा हळद कुंकू वाहून नमस्कार करावा. अशा प्रकारे महिन्यातील प्रत्येक गुरुवारी व एकूण 4 गुरुवार होईपर्यंत श्री महालक्ष्मीची पूजा करावी. मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून येणाऱ्या सर्व गुरुवारी हे व्रत करावे. न चुकता दरवर्षी हे व्रत केल्यास घरात सुख समृद्धी आनंद येतो आणि त्या घरात देवीचा वास राहतो. तर श्री लक्ष्मी देवीने पद्मपुराणात सांगितलेले आहे की जो माझे व्रत वैकल्य नेमाने करेल तो सदैव सुखी समाधानी राहील. गुरुवार हा श्री दत्तगुरु भक्तांचा उपासना करण्याचा दिवस असल्याने याला खूप महत्त्व आहे. तर हे व्रत करण्यासाठी नियम. हे व्रत समाधान, शांती, ऐश्वर्य मिळावे म्हणून तसेच श्री लक्ष्मी आपल्यावर सदैव कृपा राहावी म्हणून करायचे आहे. व्रत करणाऱ्याने लवकर उठून स्नान करावे व शरीराने मनाने निर्मळ होऊन पूजाविधी करावा. कोणत्याही महिन्यातल्या शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी या व्रताची सुरुवात करता येईल. दर गुरुवारी श्री महालक्ष्मी व्रत करून देवीची यथासांग पूजा करावी. अशा प्रकारे 8 गुरुवारसुद्धा हे तुम्ही व्रत करू शकता. शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे. एका महिन्याप्रमाणे वर्षभर जर दर गुरुवारी हे व्रत चालू ठेवता येते तर देवीच्या फोटोसमोर बसून श्री महालक्ष्मी व्रताची कथा महात्म्य वाचावे. उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा, आरती, कहाणी वाचन झाल्यानंतर 7 सुवासिनी किंवा 7 कुमारिका श्री महालक्ष्मी स्वरूप समजून त्यांना हळदी कुंकू देऊन प्रसाद म्हणून एक फळ द्यावे. या व्रताची एक प्रत द्यावी. शक्य असल्यास ब्राह्मणाला शिदा आणि दक्षिणा देऊन नमस्कार करावा. स्त्री पुरुष दोघेही व्रत करू शकतात. व्रताच्या दिवशी उपवास करावा. फक्त केळी, दूध, फळे खावीत आणि रात्री भोजन करावे. पद्मपुराणात संसारी माणसासाठी हे व्रत सांगितलेले आहे. त्यामुळे पती पत्नी दोघे मिळून हे व्रत करू शकतात. हे व्रत करताना काही आकस्मिक अडचणी आली तर तुम्ही पूजा आरती दुसऱ्या कोणाकडूनही करून घ्यावी. उपवास मात्र आपण स्वतःच करावा. अशा वेळी तो गुरुवार 8 गुरुवारांमध्ये धरू नये. एकादशी, शिवरात्र किंवा अन्य कोणत्याही उपवासाच्या दिवशी गुरुवारी फक्त पूजा आरती करायला हरकत नाही. रात्री हवे तर भोजन करू नये.
काही कारणास्तव ज्यांना दिवसा हे व्रत करता येत नसेल त्यांनी रात्री केले तरी चालेल. फक्त दिवसभर त्यांनी उपवास करावा आणि फलाहार घ्यावा. व्रत पूजा श्री महालक्ष्मी कथा ऐकण्यास शेजारी पाजारी यांना बोलवावे. मात्र एकाग्र व शांत चित्ताने महात्म्य वाचावे. शांतता व एकाग्रता असल्याने पोथी वाचन चालू असताना श्री महालक्ष्मीचे अप्रत्यक्षरित्या अस्तित्व जाणवेल. एकाग्रता आणि मनाची शुद्धता असणाऱ्यांनी बऱ्याचदा सुवासिनीची चांगलीच जाणीव जाणवेल. व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवार करून 4 गुरुवार हे व्रत करायचे आहे. शेवटच्या गुरुवारी हे उद्यापन करायचे आहे. व्रताच्या दिवशी रात्री गोड जेवण करून देवीला नैवेद्य दाखवावा. नंतर कुटुंबियांसोबत भोजन करून उपवास सोडावा. तर धन्यवाद. व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.